आणि माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयामध्ये दाखल झाले। त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयाला तशी माहिती दिलेली होती। आज ते खरं तर न्यायालयामध्ये उपस्थित असणं अपेक्षित होतं। श्रेयस आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाटे जे आहेत याच लीलावती रुग्णालयाच्या 11व्या मजल्यावर खऱ्या अर्थानं ते ॲडमिट असं कळतंय। मात्र या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या तरी न्यायालयात आज त्यांचं जाणं होतं, त्यांना तिकडे हजर राहायचं होतं। मात्र वकिलांनी खऱ्या अर्थाने सांगितलं की ते इकडेच 11व्या मजल्यावर ॲडमिट आहेत, काय प्रकृती बिघडल्यामुळे ते ॲडमिट आहेत। मात्र एकडे आपण सर्व बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अटकपूर्व वॉरंट जो आहे तो खऱ्या अर्थानं आता निघालेला आहे। नाशिक पोलीस कुठल्याही क्षणी मुंबईत येऊ शकतात। त्यासोबत आपण बघितलं गेलं तर एकीकडे आमदारकी जाण्याची शक्यता सुद्धा आहे। आमदारकी पण केलं, त्यांना राजीनामा पण त्यांनी मंत्रिपदात द्यावा अशी सुद्धा एकीकडे चर्चा होत असतात। त्यामध्येच त्यांचं लीलावतीला ऍडमिट होणं ही सगळी शक्यता जी वर्तवली जाते त्याच्यामध्ये अनेक चर्चांना आता वाव मिळतात। आपण पुन्हा एकदा बघूया लीलावती रुग्णालय जो आहे तिथे आता आपण आहोत। लीलावती रुग्णालयाच्या इकडे आहोत। वांद्रे पोलीस इथं आलेत असं आपल्याला कळतंय, मात्र कुठल्याही दृश्यांमध्ये आपल्याला पोलीसच नाहीत। पण याच लीलावतीच्या 11व्या मजल्यावर कस्तुरी आता माणिकराव कोकाटे ऍडमिट आहेत। त्यामुळे पुढची कारवाई आता पोलीस काय करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिकचे पोलीस जे आहेत ते कुठल्याही क्षणी मुंबईत येऊ शकतात आणि कारवाई करू शकतात। मात्र 2 वर्षाची शिक्षा जी आहे त्याचं जे अरेस्ट वॉरंट आहे ते निघालेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं पुढे आता काय काय गोष्टी होत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अगदीच तू सांगतोय तसं त्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद धोक्यात आहे। त्यामुळे पुढे कारवाई काय होते हे बघायला लागेल। मुंबई पोलीस जर या ठिकाणी आलेले असतील तर पुढील कारवाई काय होऊ शकते याच्यावरही लक्ष ठेवायला लागेल। आणि जसं तू म्हणालास की नाशिक पोलीस सुद्धा आजच येऊन कारवाई करू शकतात। सगळ्या घडामोडींवर लक्ष असेलच। श्रेयस, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। तर माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरती आणि त्यांच्या मंत्रिपदावरती अजूनही टांगती तलवार आहे। ते सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत। आज त्यांच्या वकिलांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात तसंच सांगितलं की ते तब्येत त्यांची ठीक नसल्यामुळे ते रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यामुळे ते सुनावणीला येऊ शकत नाही। मात्र याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला। माणिकराव कोकाटे अगदी काल परवापर्यंत जर रॅलीजमध्ये होते, प्रचारात होते आणि इतर गोष्टींसाठी फिरत होते, तर आज अचानक त्यांची तब्येत कशामुळे बिघडलेली आहे असा हा बनाव असू शकतो असे त्याने आक्षेप घेतला। आणि त्यानंतरच कोर्टाने याचिकाकर्त्यांची बाजू मान्य करत हे अटक वॉरंट जारी केलेले आहे। आणि